उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन. अब्राम उपडा पडला आणि देव त्याच्याशी बोलला. तो म्हणाला, पहा, तुझ्याशी माझा करार हा आहे. तू राष्ट्रसमूहाचा जनक होशील. यापुढे तुला अब्राम म्हणणार नाहीत, तुला अब्राहाम असे म्हणतील, कारण मी तुला राष्ट्रसमूहाचा जनक केले आहे. मी तुला अतिफलसंपन्न करीन. तुझ्यापासून मी राष्ट्रे निर्माण करीन. तुझ्यापासून राजे उत्पन्न होतील. मी तुझा व तुझ्या मागे तुझ्या संतानाचा देव राहीन. असा निरंतरचा करार मी तुझ्याशी आणि तुझ्या पश्चात तुझ्या संतानाशी पिढ्यानुपिढ्या करीन. ह्या ज्या कानान देशात तू उपरा आहेस, तो सगळा देश मी तुला व तुझ्या पश्चात तुझ्या संतानाला कायमचा वतन म्हणून देईन, आणि मी त्यांचा देव राहीन. देव अब्राहामला आणखी म्हणाला, आता तू आणि तुझ्या पश्चात तुझ्या संततीने पिढ्यानुपिढ्या माझा करार पाळावा. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू यहुद्यांस म्हणाला, मी तुम्हास सत्य सांगतो, जर कोणी माझे वचन पाळील त्याला मरणाचा अनुभव कधीही येणार नाही. यहुदी त्याला म्हणाले, तुम्हाला भूत लागले आहे हे आता आम्हाला कळले. अब्राहाम मेला, संदेष्टेही मेले, आणि तुम्ही म्हणता, जर कोणी माझे वचन पाळील तर त्याला मरणाचा अनुभव कधीही येणार नाही. आमचा बाप अब्राहाम मेला, त्याच्यापेक्षा तुम्ही मोठे आहात काय? संदेष्टेही मेले, तुम्ही स्वतःला काय समजता? येशूने उत्तर दिले, मी माझे स्वतःचे गौरव केले तर ते माझे गौरव काहीच नाही. माझे गौरव करणारा माझा पिता आहे, तो आमचा देव आहे असे तुम्ही त्याच्याविषयी म्हणता. तरी तुम्ही त्याला ओळखले नाही. मी त्याला ओळखतो आणि मी त्याला ओळखत नाही असे जर मी म्हणेन तर मी तुमच्यासारखा लबाड ठरेन. पण मी त्याला ओळखतो व त्याचे वचन पाळतो. तुमचा बाप अब्राहाम माझा दिवस पाहण्यासाठी उल्हासित झाला. तो त्याने पाहिला आणि त्याला हर्ष झाला. तेव्हा यहुदी त्याला म्हणाले, तुम्हाला अजून 50 वर्षे झाली नाहीत आणि तुम्ही अब्राहामला पाहिले आहे काय? येशू त्यांस म्हणाला, मी तुम्हाला खरे तेच सांगतो. अब्राहामचा जन्म झाला त्यापूर्वी मी आहे. यावरून त्यांनी त्याला मारण्याकरता दगड उचलले. परंतु येशू मंदिरातून गुप्तपणे निघून गेला. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.